Hello friends, welcome to MPSC aspirants and this is our new video. इकॉनॉमिकची आपण पहिली पंचवार्षिक योजना नुकतीच बघितलेली, आता ही दुसरी पंचवार्षिक योजना आपल्याला करायची आहे. ओके सर, आता ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल किती होता तर 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. ओके, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. तर त्याच्यानंतरची दुसरी पंचवार्षिक योजना हिचा कार्यकाल आहे 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते व्ही.टी. कृष्णमाचारी. आता व्ही.टी. कृष्णमाचारी हे कोण होते तर ते एक ICS अधिकारी तसेच वकील होते आणि त्यांनी 1927 ते 1944 पर्यंत बडोद्याचे दिवाण म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि ते भारताचे डेप्युटी व्हाईसरॉय सुद्धा राहिलेले आहेत 1947 ते 1950 पर्यंत. ओके, आता ह्या दुसऱ्या योजनेचे प्रतिमान हे PC महालनोबिस यांच्यावरती आधारित आहे. ओके, आता PC महालनोबिस हे जे प्रतिमान आहे ते 1928च्या रशियातील फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानावर आधारित होते. ओके, फेल्डमन सोव्हिएट प्रतिमान रशिया 1928. आता हे या प्रतिमानामध्ये काय सांगितलं होतं फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानावरती, तर वेगाने आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकरण होणे ही एक मूलभूत अट या फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानामध्ये आहे. ओके, आणि त्यानुसार काय करायचं आहे तर जड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक करण्यावरती भर देण्यात यावा. ओके, आणि त्यासाठीच आपण 1956चं औद्योगिक धोरण हे स्वीकारलेलं होतं. ओके, म्हणजे काय तर PC महालनोबिस जे प्रतिमान आहे ते 1928च्या रशिया फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानावरती आधारित आहे. तर हे प्रतिमान काय सांगतं तर आर्थिक विकास होण्यासाठी औद्योगिकरण होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी जड उद्योगामध्येही मोठी गुंतवणूक झाली पाहिजे. ओके, त्यासाठी आपण ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड आणि मूलभूत उद्योगावरती जास्त असं भर देण्यात आलेला. ओके, आता ह्या योजनेचं उपनाव काय आहे म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उपनाव त्याला आपण भौतिकवादी योजना सुद्धा म्हणतो किंवा नेहरू महालनोबिस योजना असं सुद्धा म्हणतो. ओके, आता ह्या योजनेसाठी एकूण आपण ठरवलेला संकल्पित GDP दर जो आहे तो 4.5% आणि प्रत्यक्षात साध्य झाला आपल्याला 2.2%. ओके, म्हणजे नॉट बॅड. ठीक आहे, आता या योजनेसाठी एकूण प्रस्तावित खर्च हा होता 4,800 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च झाला 4,600 कोटी रुपये. ओके, आता कुठल्या क्षेत्रावरती एकूण किती टक्के खर्च झाला तर उद्योगावरती सर्वात जास्त खर्च झाला, हा 24% खर्च झाला उद्योगावरती. नंतर वाहतुकीवरती 28%, कृषीवरती वाहतूक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे सेगमेंट्स आहेत असं मिळून ते 28% झालेले आहेत, पण फक्त स्पेशल उद्योगावरती हा 24% खर्च झालेला आहे. नंतर कृषीवरती 20% खर्च झाला, सामाजिक सेवेवर 18%, नंतर ऊर्जावरती 10%. ओके, म्हणजे असा हा एकूण खर्च झाला. तर एकूण प्रस्तावित खर्च किती होता 4,800 कोटी रुपये आणि वास्तविक खर्च झाला 4,600 कोटी रुपये. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट कुठले सांगता येतील तर 7.5% हा प्रतिवर्ष विकासाचा दर संपादन करायचा. ओके, 7.5%. नंतर अवजड उद्योगांची स्थापना करून औद्योगिकरणाला चालना द्यायची आणि समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारायचं. जे आवडे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं 1955 त्यामध्ये हे तत्त्व स्वीकारण्यात आलं समाजवादी समाजरचनाचं. आणि याचे अध्यक्ष होते जे अध्यक्ष होते ते UN ढेबर. ओके, म्हणजे समाजवादी समाजरचनेचं. आता कुठले राजकीय ज्या घडामोडी घडल्या किंवा कोणते विकास कार्यक्रम हाती घेतले तर दुसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं 30 एप्रिल 1956 म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत दुसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं 30 एप्रिल 1956. नंतर राज्यस्तरावर खाद्य आणि ग्रामोद्योग कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली 1957-58 साली. ओके, दुसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं 30 एप्रिल 1956. राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1957-58. नंतर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम सुरू करण्यात आला 1960 आणि 61. ओके, सघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा सुरू करण्यात आला 1960 आणि 61. त्याच पद्धतीनं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुएज कालव्याचा प्रश्न उभा राहिला इजिप्त आणि ब्रिटनमध्ये. ओके, सुएज कालवा इजिप्त आणि ब्रिटन, त्याच्यामुळे काय झालं हे दोघे युद्धाच्या उंबरठ्यावर ठेपले आणि त्याचा परिणाम हा भारताच्या परकीय व्यापारावरती झाला. ओके, नंतर काय झालं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1966. महाराष्ट्र आणि गुजरात हे एका कायद्यानुसार सेपरेट झाले. ठीक आहे, नंतर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. नंतर अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली 1 मार्च 1958 रोजी. आणि या
आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिले? डॉक्टर होमी भाभा. ओके. नंतर नानगल आणि रूरकेला, ओके, येथे खत कारखाना उभा करण्यात आले. तर नानगल खत कारखाना कुठे आहे? पंजाबमध्ये. आणि तो कधी उभा करण्यात आला? 1961 मध्ये. आणि रूरकेला खत कारखाना कुठे आहे? ओरिसामध्ये. आणि तो कधी उभा करण्यात आला रूरकेला खत कारखाना? तर ह्या जो रूरकेला खत कारखाना जो होता, ठीक आहे, तर यामधून काय सोना नावाचं जे खत तयार करण्यात होतं, सोना नावाचं नायट्रोजन खत तयार केलं जातं या रूरकेला कारखान्यामधून, ठीक आहे. आणि हे 1961 सालीच हे उभा करण्यात आलेलं आहे रूरकेला आणि नानगल, ठीक आहे. नंतर काय भिलाई लोहपोलाद उद्योग हा छत्तीसगडमध्ये आहे. तो रशियाच्या मदतीने 1959 मध्ये उभारण्यात आला. नंतर रूरकेला लोहपोलाद उद्योग हा ओरिसामध्ये आहे. तो जर्मनीच्या मदतीने 1958-59 मध्ये उभा करण्यात आला. आणि दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प जो आहे तो पश्चिम बंगाल येथे आहे. तो ब्रिटनच्या मदतीने आणि जर्मनी व रशिया यांचं सुद्धा सहाय्य घेऊन हा 1962 मध्ये दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प हा उभा करण्यात आला. नंतर काय LICची स्थापना करण्यात आली 1 सप्टेंबर 1956 साली. ओके. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. LICला 1 सप्टेंबर 1956ला त्याची स्थापना करण्यात आली. नंतर मुंबई शेअर बाजार म्हणजे BSEला अधिकृत मान्यता ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिळाली. 31 ऑगस्ट 1957 रोजी ही अधिकृत मान्यता BSEला मिळालेली आहे. ओके. आता दुसऱ्या योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर कसं करता येईल? तर किमतीचा निर्देशांक जवळपास हा 30% वाढला. 1960-61 मध्ये 79.7 दशलक्ष टन इतकं अन्नधान्य उत्पादन झालं. राष्ट्रीय उत्पादनामध्ये 19.5% इतकी वाढ झाली. पोलाद उद्योगांची विशेष वाढ झाली, कारण जास्तीत जास्त आपण पोलाद उद्योगावरतीच भर दिला होता आणि वस्तूंच्या किमती ह्या वाढल्या त्याच्यामध्ये. ओके. नंतर अशा प्रकारे जी योजना आहे ती संपूर्ण जड आणि मूलभूत उद्योगावरतीही आधारित होती, म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना जी होती ती, ठीक आहे. तर आपल्याला ही अशी दुसरी पंचवार्षिक योजना आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कार्यकाल माहीत असणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. योजनेचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. योजनेचे उपाध्यक्ष होते VT कृष्णमाचारी. ते वकील, ICS अधिकारी, बोर्डाचे दिवाण आणि भारताचे डेप्युटी व्हाईसरॉय राहिलेले आहेत. योजनेचं प्रतिमान होतं PC महालनोबिस. हे जे प्रतिमान आहे ते 1928च्या रशिया फ्रेडमन सोव्हिएट प्रतिमानावरती आधारित आहे. तर हे प्रतिमान एक्झॅक्टली काय सांगतं की औद्योगिकरण, आर्थिक विकास होण्यासाठी औद्योगिकरण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जड उद्योगामध्ये गुंतवणूक ही केली पाहिजे, ठीक आहे. योजनेचं उपनाव काय आहे? भौतिकवादी योजना नेहरू महालनोबिस योजना. योजनेवरचा प्रमुख भर कशावरती होता? जड आणि मूलभूत उद्योगावरती. संकल्पित GDP किती संकल्पित होता? तर 4.5% आणि प्रत्यक्षात साध्य झालं 4.2%. या योजनेसाठी ठरवण्यात आलेला प्रस्तावित खर्च होता 4,800 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च झाला 4,600 कोटी रुपये. उद्योगावरती सर्वाधिक खर्च झाला 24%, वाहतूकवरती 28%. हे जे सेगमेंट आहेत वाहतुकीमध्ये, कृषीवरती 20%, सामाजिक सेवा 18%, ऊर्जावरती 10%. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट काय होतं? तर 7.5% प्रतिवर्ष विकासाचा दर संपादन करायचा आहे. अवजड उद्योगाची स्थापना करून औद्योगिकरणाला चालना द्यायची आणि समाजवादी समाजरचनेचे तत्व या योजनेअंतर्गत स्वीकारलं आलं. कुठं स्वीकारलं हे? तर आवडी अधिवेशन होतं काँग्रेसचं जे झालं होतं 1955 साली. तर त्यामध्ये हे समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारलं गेलं. याचे अध्यक्ष होते UN ढेबर. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या ज्या राजकीय घडामोडी किंवा विकास कार्यक्रम जे आहेत ते कोणते सांगता येतील? तर दुसरे औद्योगिक धोरण जाहीर केलं 30 एप्रिल 1956ला. राज्य स्तरावरती खादी आणि ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1957 आणि 58 साली. नंतर सघन कृषी जिल्हा विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला 1960 आणि 61 मध्ये. सुएझ कालव्याचा प्रश्न उभा राहिला इजिप्त आणि ब्रिटनमध्ये. ओके. त्यामुळे भारताच्या परकीय व्यापारावरती गंभीर परिणाम झाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला. अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली 1 मार्च 1958ला. पहिले अध्यक्ष होते त्याचे डॉक्टर होमी भाभा. नंतर नानगल आणि रूरकेला येथे खत कारखाने उभारण्यात आले, ठीक आहे, 1961 साली. रूरकेलामधून सोना नावाचं नायट्रोजन खत तयार करण्यात येते. नंतर भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर येथे लोहपोलाद उद्योग उभारले. तर भिलाईचा लोहपोलाद उद्योग प्रकल्प होता तो छत्तीसगड येथे रशियाच्या मदतीने उभारला. रूरकेलाचा खत कारखाना रूरकेला कुठे? ओरिसामध्ये, तो जर्मनीच्या मदतीने उभारला. आणि दुर्गापूर इथला जो लोहपोलाद उद्योग आहे तो पश्चिम बंगाल येथे ब्रिटनच्या मदतीने आपण उभारला होता 1962 साली. नंतर LICची स्थापना करण्यात आली 1 सप्टेंबर 1956ला. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नंतर मुंबई शेअर बाजाराला अधिकृत मान्यता मिळाली 31 ऑगस्ट 1957ला. ओके. BSE. नंतर दुसऱ्या योजनेचे मूल्यमापन करायचं झालं तर काय झालं? तर किमतीचा निर्देशांक जवळपास 30% वाढला. 1960-61 मध्ये 79.7 दशलक्ष टन इतके अन्नधान्य उत्पादन झाले. राष्ट्रीय उत्पादनात एकूण 19.5% इतकी वाढ झाली. पोलाद उद्योगाची विशेष वाढ झाली आणि वस्तूच्या किमती वाढल्या. तर अशा प्रकारे जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे ती संपूर्णतः जड आणि मूलभूत उद्योगावरती आधारित होती, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.